मित्रांनो, तुम्ही कष्टाचा पैसा गोळा केला, सब रजिस्ट्रार ऑफिसला जाऊन लाखो रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले, सेल डीड म्हणजेच खरेदी खत केले आणि तुम्हाला वाटले की आता तुम्ही त्या जमिनीचे मालक झालात. परंतु थांबा, जर तुम्ही अजून तुमचा सातबारा उतारा चेक केलेला नसेल तर कदाचित तुमची लाखो रुपयांची फसवणूक होऊ शकते. बघा, रजिस्ट्री होणे म्हणजे काम संपले असे नाही. जर खरेदी खतानंतर ठराविक वेळेत सातबारावर तुमचे नाव विशिष्ट फेरफारद्वारे चढवले गेले नाही तर तुमच्यासोबत कोणते 3 मोठे धोके घडू शकतात आणि ही ई फेरफारची संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे आपण कायद्याच्या चौकटीत राहून समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याची आणि कष्टाची कमाई वाचवू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. बघा, पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी 90% लोकांना समजतच नाही, खरेदी खत आणि सातबारामधील फरक काय आहे. खरेदी खत हा हक्क व अधिकार हस्तांतरित करण्याचा मुख्य दस्तऐवज आहे. भारतीय नोंदणी कायद्याच्या कलम 17 नुसार जर मालमत्तेची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तिची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये करणे बंधनकारक राहते. हे सिद्ध करते की तुम्ही पैसे देऊन जमीन खरेदी केली आहे. त्याचप्रमाणे सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा नसून तो एक महसूल अभिलेख आहे. महसूल नियमानुसार सरकार ज्या व्यक्तीकडून शेतसारा किंवा महसूल वसूल करते त्याचे नाव सातबारावर असते. परंतु जोपर्यंत तुमचे नाव सातबारावर येत नाही तोपर्यंत महसूल दरबारी तुम्ही त्या जमिनीचे अधिकृत वहिवाटदार किंवा मालक म्हणून ओळखले जात नाही. मग आता या खरेदी दस्ताने सातबारा उतार्यावर तुमच्या नावाची नोंद झाली नाही तर तुम्हाला 3 महत्त्वाच्या धोक्यांना सामोरे जावे लागते. हे धोके कोणकोणते आहेत ते अगोदर पाहूयात. बघा, यामधील पहिला धोका म्हणजे मूळ मालकाकडून जमिनीची दुबार विक्री होणे. जसे की तुम्ही जमीन खरेदी केली, सातबारावर अजूनही जुन्याच मालकाचे नाव आहे. अशावेळी तो जुना मालक वाईट हेतूने ती जमीन तिसऱ्याच व्यक्तीला पुन्हा विकू शकतो, कारण ती तिसरी व्यक्ती जेव्हा सातबारा पाहणार तेव्हा त्याला जुन्याच मालकाचे नाव दिसणार. उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर समजून चालूयात की रमेशने सुरेशकडून जमीन घेतली. रमेशने रजिस्ट्री केली परंतु सातबारावर नाव लावायला आळस केला. 6 महिन्यांनी सुरेशने ती जमीन महेशला दाखवली. महेशने सातबारा उतारा पाहिला, त्यावर सुरेशचेच नाव होते. महेशने सुद्धा पैसे देऊन रजिस्ट्री करून घेतली. आता रमेश आणि महेश यांच्यात वर्षानुवर्ष कोर्ट कचेरी सुरू राहील. दुसरा अन्य धोका म्हणजे सरकारी नुकसान भरपाई मिळण्यात अडचण येणे. समजा तुम्ही घेतलेल्या जमिनीतून काही दिवसांनी समृद्धी महामार्ग किंवा रेल्वे ट्रॅक जाणार आहे असे असेल, किंवा सरकार जेव्हा जमीन संपादन करते तेव्हा सरकार सातबारावरील नावाच्या आधारे मोबदला किंवा सरकारी भरपाई देते. जर तुमचे नाव सातबारावर नसेल तर कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई जुन्या मालकाच्याच खात्यात जमा होईल. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा धोका म्हणजे खरेदी केल्यानंतर जर जुन्या मालकाचा मृत्यू झाला आणि तुमचे नाव सातबारावर लागलेले नसेल तर त्याचे कायदेशीर वारसदार म्हणजे जुन्या मालकाची मुले, त्याची पत्नी सातबारावर स्वतःचे नाव वारस म्हणून लावू शकतात. त्यानंतर आमच्या वडिलांनी जमीन विकल्याचे आम्हाला माहितीच नव्हते असे म्हणून ते तुमच्या खरेदी दस्ताला कोर्टात देखील आव्हान देऊ शकतात. जर तुम्ही जमीन खरेदी करून सातबारावर नाव लावले नाही आणि जुन्या मालकाने तीच जमीन दुसऱ्याला विक्री केली तर त्याचे नेमके काय परिणाम होतात, कायदा यावर काय सांगतो हे देखील थोडक्यात समजावून घेऊयात. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की ज्याचे नाव आधी सातबारावर लागेल तो मालक, परंतु कायद्यानुसार तसे नाही. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या कलम 48 नुसार जो आधी आला त्याला आधी हक्क हा नियम लागू होतो. याचा अर्थ असा होतो की जर रमेशने पहिली रजिस्ट्री केलेली असेल तर त्या जमिनीचे हक्क कायदेशीररित्या पहिल्यांदाच हस्तांतरित झालेले आहेत. मूळ मालकाकडे ती जमीन दुसऱ्याला विकण्याचा अधिकारच उरलेला नसतो. त्यामुळे कायदेशीर लढाईमध्ये पहिली रजिस्ट्री नेहमी वरचढ चढते. परंतु कायदेशीर तरतूद अशी असेल तरीही ती सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कोर्टाची पायरी चढावीच लागते. म्हणजे ज्या दुसऱ्या व्यक्तीने सातबारा पाहून जमीन घेतली तो सहजासहजी त्या जमिनीवरील ताबा सोडत नाही. तुम्हाला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट अन्वये जाहीर ठराव आणि कब्जा मिळण्यासाठीचा दावा दाखल करावा लागतो. हा दावा दिवाणी न्यायालयामध्ये 10 वर्षे 15 वर्षे चालू शकतो, ज्यामध्ये तुमचे लाखो रुपये आणि मानसिक शांतता नष्ट होते. जुन्या मालकाने एकाच जमिनीची 2दा विक्री केली तो सरळ फौजदारी गुन्ह्याला पात्र ठरतो. म्हणजेच भारतीय न्यायसंहिता 2023 आणि पूर्वीच्या IPCच्या कलम 318 अन्वये फसवणूक आणि कलम 336 आणि 340 अन्वये बनावटी दस्तऐवज तयार करण्याअंतर्गत मूळ मालकावर FIR दाखल होऊन त्याला तुरुंगात जावे लागू शकते. परंतु यात नुकसान तुमचेच होते, कारण तुमचे पैसे अडकून पडलेले असतात. त्याचप्रमाणे जर दुसऱ्या खरेदीदाराने त्या दुसऱ्या रजिस्ट्रीच्या आणि कोऱ्या सातबाराच्या आधारे बँकेकडून एखादे मोठे गृहकर्ज किंवा मॉर्गेज लोन घेतले तर बँक त्या जमिनीवर जप्तीची नोटीस लावते आणि त्यामुळे पहिल्या खरेदीदाराला बँकेच्या आणि कोर्टाच्या देखील फेऱ्या माराव्या लागतात.
थोडक्यात सांगायचे झाले तर जरी कायदा पहिल्या खरेदीदाराच्या बाजूने असला तर केवळ सातबारावर नाव न लावण्याच्या एका चुकीमुळे तुम्हाला कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन आणि पैशांचा अपव्यय या नरक यातनांमधून जावे लागते. म्हणूनच रजिस्ट्रीनंतर लगेच फेरफार करणे हा यावरील एकमेव रामबाण उपाय आहे. परंतु आता घाबरून जाण्याचे कारण नाही. या सर्व फसवणुकीपासून वाचण्यासाठी सरकारची एक आधुनिक यंत्रणा आहे की तिला ई फेरफार किंवा ऑनलाईन म्युटेशन असे म्हणतात. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 149 आणि 150 अंतर्गत जेव्हा तुम्ही कोणत्याही जमिनीचे हक्क खरेदी करता तेव्हा त्याची नोंद अधिकृत रजिस्टरमध्ये करणे गरजेचे असते. यालाच आपण फेरफार म्हणतो. पूर्वी तलाट्याकडे फेरफार हस्तलिखित लिहिला जायचा, परंतु आता डिजिटल युगामध्ये महाभूलेख आणि महाभूमी या पोर्टलद्वारे ही प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक झालेली आहे. आता ई फेरफारची प्रणाली कशी काम करते ते देखील पाहूयात. आपणाला समजून घेण्यासाठी सोपे जावे यासाठी मी या ई फेरफार प्रणालीची 5 भागांमध्ये विभागणी केली आहे. त्यामधील पहिली पायरी म्हणजे ऑटोमॅटिक ई फेरफार. म्हणजेच आजकाल जेव्हा तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन खरेदी दस्ताची नोंदणी करता तेव्हा तेथील संगणकीय प्रणाली थेट महसूल विभागाच्या ई फेरफार प्रणालीशी जोडलेली असते. रजिस्ट्री होताच त्याची डेटा फाईल ऑनलाईन पद्धतीने संबंधित गावच्या तलाठ्याकडे फेरफार नोंदवण्यासाठी जाते. यामधील दुसरी पायरी म्हणजे तलाठ्याकडून फेरफार नोंद घेणे. दुय्यम निबंधक कार्यालयामधून अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर तलाठी रजिस्टरमध्ये तुमच्या खरेदी खताच्या आधारे एक कच्ची नोंद घेतो आणि त्याला एक विशिष्ट फेरफार क्रमांक मिळतो, जसे की फेरफार क्रमांक 10988. तिसरी पायरी या प्रक्रियेमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. तलाठी जुन्या मालकाला, खरेदीदाराला आणि अन्य हितसंबंधित व्यक्तींना नोटीस काढतो आणि या नोटीसचा हेतू हा असतो की जमिनीची विक्री झालेली आहे. कोणाची हरकत असेल तर त्यांनी 15 दिवसांच्या आतमध्ये पुराव्यांसह लेखी कळवावे. चौथी त्या पुढील पायरी म्हणजे 15 दिवसात जर कोणाची हरकत आली नाही तर सर्कल म्हणजेच मंडलाधिकारी त्या फेरफार नोंदीची तपासणी करतात आणि ती ऑनलाईन मंजूरही करतात. आता 5वी आणि शेवटची पायरी म्हणजे सातबारावर अंतिमरित्या नाव येणे. फेरफार मंजूर होताच नवीन डिजिटल सातबारा जनरेट होतो, ज्यावर तुमचे नाव खरेदीदार म्हणून कायमस्वरूपी चढवले जाते. बघा, कधीकधी तांत्रिक अडचणीमुळे किंवा सर्व्हर डाऊन असल्यामुळे ही ऑटोमॅटिक प्रक्रिया थांबते आणि आपल्या नावाची नोंद अनेक दिवस उलटून गेले तरी त्या सातबारा उतार्यावर वेगळ्या अशा फेरफारने लागलेले दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाता आपणास काही महत्त्वाच्या बाबी कराव्या लागतील. त्यामधील पहिली बाब म्हणजे खरेदी खत नोंदणी केल्यापासून 1 महिन्याच्या आत महाभूलेख पोर्टावर जाऊन आपली चावडी चेक करा. तिथे तुमचा फेरफार दिसतो का ते पहा. जर फेरफार दिसत नसेल तर खरेदी खताची एक साक्षांकित प्रत, इंडेक्स 2 आणि जुना सातबारा घेऊन स्वतः तलाट्याकडे जा आणि कलम 149 अन्वये लेखी अर्ज द्या आणि त्यानंतर तुमचा फेरफार मॅन्युअल पद्धतीने घेता येईल आणि तुमच्या फेरफारची नोंद होऊन तुमचे नाव सातबारा उतार्यावर येईल. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की जमीन खरेदी केल्यानंतर सातबारावर नाव लावणे किती महत्त्वाचे आहे आणि जर ते लावले नाही तर काय परिणाम होऊ शकतात. सावधानता आणि ज्ञान हेच तुमच्या सुरक्षेची गुरुकिल्ली आहे. तुमची मेहनत आणि कष्टातून कमवलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आजच तुमच्या जमिनीची सुरक्षितता सुनिश्चित करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.